गव्हाच्या कणातून गव्हाची पुढचे मोदक करणार आहोत आपण. मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. 2 स्पून गूळ किसून ठेवलेला आहे. जायफळ घेतलेलं आहे. थोडंसं सुंठ घेतलेले आहे. वेलची पावडर घेतलेली आहे. काजू, बदाम, पिस्ता, मनुके मला पाठवून घ्यायचे आहेत आपल्याला. खोबरं खवून घेतलेलं आहे. मग ते पहिले पीठ भिजूया. थोडी साखर टाकायची, थोडीशी जास्त नाही पण थोडी साखर टाकायची. मीठ नाही टाकलं चालते. थोडं तूप टाकायचं, मोहन तूप टाकायचं. थोडं पीठ भिजून घ्यायचं, घट्ट पीठ भिजून घ्यायचं आपल्याला. ह्याचं गव्हाचे पीठ आपल्याकडे भिजून झालेले, घट्ट चांगले भिजून झालेले मग मस्तपैकी. आता हे रेस्ट करायला ठेवायचे 15 मिनिटं. आता आपण खोबरी तयारी करायला घेऊया. आपण आता खोबरं भाजूया. आपण ड्रायफ्रूट वाटून घेऊया बारीक मिक्सरमध्ये, जाडसर काजू, बदाम, पिस्ता वगैरे, मनुके. त्याच्यामुळे खोबरं भाजून घेऊया. खोबरं म्हणजे लांबून होईपर्यंत भाजून घ्यायचं आपल्याला. आता आपलं खोबरं भाजत आलेलं आहे बघा, लालसर होत आलेलं आहे मस्तपैकी. मी बघू शकते सुंदर आलेले, लालसर होत आलं. थोडा गूळ टाकायचा, हलवून घ्यायचं चांगलं. सुंठ टाकायची, थोडी वेलची पावडर टाकायची, थोडं जायफळ टाकायचं, एकदम थोडं टाकायचं आहे. टाकायचे ड्रायफ्रूट बारीक केले टाकायचे सगळे, म्हणजे मस्त मोदक होतात, सुंदर होतं मोदक. त्याच्यामध्ये चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. आपलं सारण तयार झालेलं आहे. आता पाणी उकळलं ठेवूया आपण. आता ते सुंदर तयार झाले बघा सारण. तुम्ही मस्त झाले तर एकदम मोकळं छान झालेलं आहे, बघू शकताय. इकडे पाणी गरम करायला ठेवलेले आहेत आपण. आता इकडे लाटून घेऊया. थोडे गोळे करून घ्यायचे आपल्याला. का होतील तेवढे होतील. हे मोदक छान लागतात, गव्हाचे कुडचे मोदक खूप छान लागतात. हे पारी करून घ्यायच्या अगोदर, कळ्या करून घ्यायच्या अगोदर याच्यामध्ये अशा याला लाटीला. ह्याच्यामध्ये मग चुरण भरायचं आपल्याला. बघू शकतो सुंदर आधी कढी आलेली आहे. ज्यांना आपण आता हे सुरण भरायचं आहे. सुरण जरा जास्त भरायचं आहे, म्हणजे कसं खायला पण चांगले वाटतात ना, सुंदर दिसतात खायला पण. बघू शकतो सुंदर आलेले कढ्या आपण मस्तपैकी. आता हे सगळं असं करून घ्यायचं, हातानेच करायचं. मला साचा मला आवडत नाही ना, मी नेहमी अशीच करत असते. साचाने खूप वेळ जातो ना. बघू शकते सुंदर कळे आलेले आहेत मस्तपैकी मोदकाला. असे सगळं मोदक करून घ्यायचे आपल्याला, नंतर मुकळायला ठेवायचे. बघा किती सुंदर कळे आलेले आहेत मस्तपैकी. पाणी गरम झालेलं आहे, त्यामुळे मोदक ठेवूया आता आपण याच्यात उकडायला. फडकं ठेवायला तिथे कसं चिकटत नाही ना, आणि छान येतात मस्तपैकी. 20 मिनिटं उकडून घ्यायचे आपल्याला. मिनिटं उकडून घ्यायचे आपल्याला. आता आपले मग तयार झालेले आहेत. की सुंदर मी बघू शकता, किती मस्त आलेले आहे, सुंदरच आलेले मोदक आलेले आहेत. बघू शकता तुम्ही करून. एकदम सुंदर आलेले मोदक आहे आपले. का मस्त आलेले मोदक, सुंदर सरणागरी पण सुंदर आलेले. तुम्ही इकडे ट्राय करून बघा. व्हिडिओवाले शेअर करा, सबस्क्राईब करा. गव्हाचे कुडचे मोदक सुंदरच आलेले आहे.